ठीक आहे. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण एक पॉइंट शिकणार आहे विच इज फॉर्म. HTML मध्ये फॉर्म कशी क्रिएट करायचे. आतापर्यंत आपण काय काय शिकलेलं आहे. बेसिक टॅग शिकलेला आहे, लिस्ट शिकलेला आहे, टेबल कसा क्रिएट करायचा आहे, इलेमेंट्स काय असतात, कंटेनर, ड्यू कंटेनर, स्पॅन कंटेनर कसे करायचे ते बघितले. करेक्ट. आता याच्यामध्ये आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहे आपण फॉर्म कसा क्रिएट करायचा. तर सगळ्यात फर्स्ट मी एक फाईल क्रिएट करून घेते. फाईल क्रिएट केल्यानंतर HTML चं स्ट्रक्चर करते, बाकीचे सगळे टॅब्स जे ओपन आहेत ते काय करते, क्लोज करते सध्याला. आणि हा एक टॅब फक्त ओपन ठेवते. ठीक आहे. स्क्रीन इज विजिबल ना. सो हा बेसिक टॅग. आता नाव मला काय करायचंय, फॉर्म क्रिएट करायचंय. सो मोस्ट ऑफ द प्रोग्राम जे मोस्ट ऑफ द ऍप्लिकेशन्स असतात ना ते फॉर्मशी रिलेटेड असतात. म्हणजे काहीतरी मला इनपुट द्यावं लागतं. करेक्ट. मग तो डेटा जातो आणि डेटाबेस मध्ये जातो. जर समज तो इव्हन इन्स्टाचा जरी तुम्ही लॉग इन करत असाल, लॉग इन पेज असतं ते पण काय असतो, एक फॉर्म असतो. बिकॉज आपल्याला टाईप काय करायचं असतं, युजर नेम टाईप करायचं असतं, पासवर्ड टाईप करायचा असतो आणि क्लिक करायचं बटन वरती, जो की सबमिट होईल आणि बॅकएंडला जाईल. अंडरस्टूड. सो सिमिलरली आपण फॉर्म बघायला शिकणार आहे. सगळ्यात फर्स्ट पॅरेंट टॅग जो असेल तो काय असेल, फॉर्म टॅग. या फॉर्म टॅग मध्ये 2 ऍट्रिब्यूट्स असतील. वन इज ऍक्शन, सेकंड वन इज मेथड. हे 2 ऍट्रिब्यूट्स काय फॉर्म टॅगचे आहेत, इम्पॉर्टंट आहे. हा, ज्यावेळेस तुम्ही आता सध्याला फ्रंट एंड शिकताय सो एवढे इम्पॉर्टंट नाहीये, बट ज्यावेळेस तुम्ही बॅकएंडची कनेक्टिव्हिटी देता त्यावेळेस हे 2 थिंग्स आहेत ना, ऍट्रिब्यूट्स, हे खूप मेन रोल प्ले करतात. मेन रोल काय प्ले करतात, ऍक्शन टॅग काय करायचं काम करतं, ज्यावेळेस फॉर्म सबमिट केला जाईल त्यावेळेस कोणता URL हिट झाला पाहिजे हे डिसाइड करतं ऍक्शन टॅग. म्हणजे मी समज URL हिट मी सांगितलं की ज्यावेळेस फॉर्म सबमिट होईल त्यावेळेस कोणतं पेज डिस्प्ले झालं पाहिजे, elements.html. अंडरस्टूड. सो हे रिस्पॉन्स जनरेट करायचं काम करते की फॉर्म सबमिट झाल्यानंतर काय डिस्प्ले होईल. अँड मेथड काय करायचं काम करतं, बॅकएंडला तुम्ही कोणती बॅकएंडची लँग्वेज शिकताय, जावा, पायथन, जे काय असेल ते, तिथे मेथड्स असतात. सो तिथे 2 मेथड्स असतात, आयदर गेट, आयदर पोस्ट. यापैकी कोणती कॉल करायचे इथून आपण सांगायचं. आता समजणार नाहीये ज्यावेळेस तुम्ही फक्त डिझायनिंग करायला घेणार आहे. ज्यावेळेस कनेक्टिव्हिटी करताना ऍप्लिकेशनची त्यावेळेस तुम्हाला हे क्लिअर होईल की मेथड एक्झॅक्टली वर्क काय करेल. अंडरस्टूड. सो ज्यावेळेस फॉर्म करशील त्यावेळेस काय असेल, इथे फॉर्म जो ऍक्शन देशील ऍट्रिब्यूट ते काय करेल, ज्यावेळेस फॉर्म सबमिट होईल त्यावेळेस तो URL हिट केला जाईल. एवढं काम असेल त्याचं. अंडरस्टूड. सो बेसिकली जसा टेबल टॅग हा पॅरेंट टॅग घेतोय, सिमिलरली फॉर्म टॅग हा काय घेतोय आपण, ऍज अ पॅरेंट टॅग. आता नाव समजा मला आता कोणता तरी फॉर्म क्रिएट करायचा. कोणता फॉर्म क्रिएट करूया आपण, स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म क्रिएट करूया. ठीक आहे. सो स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म क्रिएट करायचा आहे. सो सगळ्यात फर्स्ट मी काय करते, एक H1 टॅगने हेडिंग देऊन टाकते, दॅट स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म. हा जो आहे तो काय माझा, स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म. सो स्टुडंट रजिस्ट्रेशन, आता इमॅजिन कर स्टुडंट एक फॉर्म फिल करते. सो स्टुडंट साठी लागणारे काय काय थिंग्स असू शकतात. सगळ्यात फर्स्ट लेबल टॅग घेतलाय, जस्ट बिकॉज की त्या इनपुटला लेबलिंग करण्यासाठी. ओके. सो स्टुडंटला मी काय सांगते की एंटर काय करा, सगळ्यात फर्स्ट एंटर युअर नेम, राईट. म्हणजे मी स्टुडंट साठी एखादा फॉर्म क्रिएट करते. सो स्टुडंटला काय सांगणार आहे मी, एंटर युअर नेम. आफ्टर दॅट इनपुट, हा टॅग कशासाठी असेल, इनपुट घेण्यासाठी. समजते. इनपुट टॅग कशासाठी असेल, इनपुट घेण्यासाठी. विल रन दिस कोड and I'll show you. तो एक बेसिकली फॉर्म क्रिएट झालाय, स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म. याच्यामध्ये अजून डिझायनिंग नाहीये, बट बिकॉज हे काय करते, HTML फक्त काय करायचं काम करते, स्ट्रक्चर करायचं काम करते, डिझायनिंग परत देशील. सो एंटर युअर नेम सांगितलं, इथे काय झालंय, वन इनपुट क्रिएट झालाय. सो इथे काय करू शकतोस तू, जे काय एंटर करायचंय तुला नेम ते काय करू शकतो, करू शकतो. अंडरस्टूड. नेम जे आहे ते काय असणार आहे, त्याचा टाईप काय असणार आहे, हा काय टेक्स्ट आहे, नंबर आहे का, नो. सो मी इनपुट घेतला आणि इनपुटचा टाईप काय असेल, दिस टाइम माझा टेक्स्ट असेल. अंडरस्टूड. लेबल कशासाठी, फक्त याच्याशी कनेक्ट करण्यासाठी. तर नाव हाऊ कनेक्ट, कसं करायचं कनेक्ट. तो समज मी लिहिलं इथं फॉर येस नेम, राईट नाव. हे लेबल काय इम्पॉर्टंट आहे, सी असा फॉर्म आहे. मी जर या फॉर्म वरती लेबल वरती क्लिक केलं तर काय होतंय का, म्हणजे काय, तिथे मी क्लिक करत बसते. करेक्ट. आणि मी इथे जर समज एखादा जर शाणा असेल तर इथे क्लिक करून इथे माहिती फिल करायच्या ऐवजी तो कुठे क्लिक करत बसेल, इथे क्लिक करत बसेल. हे लेबल याच्याशी इनपुटशी कनेक्ट करायचं असेल तर आपण काय करतो, फॉर मध्ये काहीतरी नेम दे.
जे नेम द्यायचंय ते दे. मी काय दिलं सध्याला यस नेम. यस नेम म्हणजे व्हॉट? स्टुडंट नेम. आणि त्याला काय करते? आयडी प्रोव्हाइड करते. दॅट इज आयडी इज व्हॉट? यस नेम. ना आपण चेक करूया की ज्यावेळेस मी एंटर युअर नेम करते दिस टाइम तो काय करतोय? तिथे शो करते. म्हणजे मी हे क्लिकेबल आहे का? नाही. याच्यावरती जरी मी क्लिक केलं, डबल क्लिक केलं तर तो विषय वेगळा. बट मी क्लिक केलं तर तो इंडिकेट कुठे करतोय? बिकॉज हे लेबल नाव दिस टाइम कनेक्ट कोणाशी झाले? त्या इनपुटशी. अंडरस्टूड? हे लेबल करायचं काम करतं. जर समज तुला लेबल नसेल यूज करायचं, देन यू विल यूज प्लेस होल्डर. एक इनपुट घेशील, टाइप इज टेक्स्ट. तुला लेबल सेपरेटली नाही यूज करायचं, तू यूज काय करशील? त्याच्या आतमध्ये, स्टॅकच्या आतमध्ये प्रॉपर्टी यूज करशील विच इज प्लेस होल्डर. आणि त्याच्यावरती सांगशील एंटर युअर नेम. म्हणजे मी इन्स्टेड ऑफ बाहेर लेबल घेण्याच्या ऐवजी टॅगच्या आतमध्येच घेतले. प्लेस होल्डर प्रॉपर्टी घेतले. प्लेस होल्डर प्रॉपर्टी मध्ये काय सांगितले? एंटर युअर नेम. नाव जस्ट चेक करू की तो काय करायचं काम करतो. तो काय करतोय? त्या इनपुटच्या आतमध्येच काय करतोय? तिथे डिस्प्ले करतोय. इथे तू अगेन काय टाइप करायचं ते टाइप करू शकतोस. फक्त हे लेबल साईडला डिस्प्ले करत होतं. प्लेस होल्डर काय करतोय? त्या इनपुटच्या आतमध्ये. क्लिअर? सगळ्यात फर्स्ट काय असेल? एंटर युअर नेम सांगू शकतो. त्यानंतर अजून स्टुडंटचा काय डेटा घेऊ शकतो? एक बीआर टॅग घेते लाईन ब्रेक करण्यासाठी. त्यानंतर काय डेटा घेऊ शकतो? सेकंड लेबल कशासाठी असेल? एंटर युअर नेम म्हणण्यापेक्षा इथे लिहिते मी स्टुडंट नेम. स्टुडंट नेम. सेकंड डेटा आपण स्टुडंटला फिल करायला सांगू स्टुडंट ईमेल. ठीक आहे? ईमेल. आता अगेन मी इनपुट घेईन. आता इथे डिफरंट इनपुट दाखवलेत. कॅन यू सी दिस? खूप सारे इनपुट दाखवलेत. सो मी कोणता घेईल दिस टाइम? ईमेल वाला घेईन. ओके? ईमेल वाला का घेईन? टाइप. इथे काय होता? टाइप टेक्स्ट होता. बिकॉज स्टुडंट काय एंटर करणार आहे? ओनली टेक्स्ट एंटर करणार आहे. बट इथे मी टाइप ईमेल का घेतला? बिकॉज स्टुडंटने या इनपुट फील्ड मध्ये एंटर काय करावं? फक्त ईमेलच एंटर करावा. आता समज मी खाली लास्टला काय करते? एक सबमिट बटन क्रिएट करते. इनपुट काय करते? अँड टाइप घेते मी सबमिट. हे जे सबमिट दिसतंय खूप सारे आहेत, स्वतः ट्राय करू शकतो. सो मी काय करते? सबमिट बटन एक घेते. इथे एक झाले क्रिएट. स्टुडंट नेम मी एंटर केलं, शाहीन. मेल एंटर केला मी, यस 1 2 3. हा मेलचा करेक्ट फॉर्मॅट आहे का? मेलचा करेक्ट फॉर्मॅट काय असतो? yes@gmail.com. जे काय असेल तुमचं ते. ज्यावेळेस मी सबमिट करते त्यावेळेस काय म्हणतोय तो? प्लीज इन्क्लूड अन @ इन ईमेल ऍड्रेस. म्हणजे तो काय करेल? जर इनपुट आणि इनपुटचा टाइप इज टेक्स्ट असेल, विच मीन्स तिथे तुम्ही काय पास करू शकता? एक प्रॉपर ईमेलचा सिंटॅक्सच पास करू शकता. जर समज इथे मी टाइप टेक्स्ट असता, ईमेल नसून इथे काय केलं असतं? टाइप काय लिहिलं असता? टेक्स्ट लिहिलं असता. दिस टाइम मी काय केलं? पास करायचं ट्राय केलं, शाहीन. अदरवाइज SH12. डेटा करेक्ट आहे का? ईमेल करेक्ट नाहीये, बट स्टील मी सबमिट केलं तर सबमिट होतोय का? यस होतोय. सो हा करेक्ट वे आहे का फॉर्म आपण लिहिण्याचा? आपण डेव्हलपर आहे, सो आपल्याला कोडची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. करेक्ट? सो त्यासाठी प्रॉपर वे फॉलो करा. जर तुम्ही ईमेल दिले ना, ईमेल जर तुम्ही इनपुट ईमेल साठी इनपुट बनवत असाल तर टाइप शुड बी व्हॉट? ईमेल ओनली. म्हणजे तो समोरून क्लायंटला एंट्री करण्यासाठी रोकेल की तू इथं काहीही रॉंग डेटा ऍड करू शकतेस का? नो. तू प्रॉपर ईमेलचा जो सिंटॅक्स असतो तोच काय कर? ऍड कर. अंडरस्टूड? त्यानंतर थर्ड वन, अगेन बीआर टॅग घेते. थर्ड आपण काय एंटर करूया? स्टुडंट नंबर. राईट? ठीक आहे. सो स्टुडंट नंबर. सो स्टुडंट नंबर एंटर करण्यासाठी अगेन इनपुट अँड टाइप इज व्हॉट? आता इथे बघितलं तर टाइप असेल नंबर. ठीक आहे? सो टाइप इज व्हॉट? नंबर. सो इथे काय करू शकतोस? तू नंबर एंटर करू शकतोस. जे काय असेल तुला एंटर करायचं असेल तर तू काय करू शकतोस? तो नंबर एंटर करायचा, तो काय करू शकतोस? करू शकतोस. त्यानंतर त्याच्यानंतर अजून कोणतं घेऊ शकतो सांग फॉर्म मध्ये? बर्थ डेट. ठीक आहे. सो एक लेबल घेते अँड ऍडमिशन डेट टाकू आपण. ऍडमिशन डेट.
ऍडमिशन डेट मध्ये अगेन इनपुट अँड टाईप इज व्हॉट, डेट. तर इथे 3 आहे, तिघांचं पण बघू आपण काय काय होते. फर्स्ट काय घेतले मी, डेट घेतली, टाईप इज व्हॉट, डेट. सेकंड काय असेल, इनपुट अँड टाईप घेते मी ऍज अ डेट टाइम. अँड थर्ड जे असेल ते काय असेल, इनपुट अँड घेते मी डेट टाइम लोकल. किती घेतलेत मी टोटल, 3 घेतले. सो 3 वेज ने काय करू शकतो, तू डेट देऊ शकतोस. नाउ विल सी, नाउ सी गेन थोडस आपण काय करू, याला पण एक BR टॅगने सेपरेट करू, किचकट नको व्हायला. स्टुडंट नेम टाइप इज व्हॉट, टाइप इनपुटचा टाइप काय आहे सध्याला, टाइप इज टेक्स्ट. स्टुडंट ईमेल टाइप काय आहे, स्टुडंट नंबर टाइप काय आहे. इथे जर बघितलं तर स्टुडंटची ऍडमिशन डेट टाकते मी. सो फर्स्ट इनपुट घेतले, त्याचा टाइप काय आहे, डेट. ओके, डेट मध्ये काय करू शकतोस, इथे तुला जी डेट एंटर करायची ते एंटर करू शकतोस, म्हणजे फॉर्म मध्ये तू ऍड करू शकतोस. मला ऍड करायचे 13 नोव्हेंबर 2024. सो हे काय होईल, ऍड होईल. सेकंड जे आहे ते कशासाठी, डेट टाइम. सेकंड जे होतं ते कशासाठी होतं, आय थिंक डेट टाइम साठी. सो इथे तुला मॅन्युअली टाकायचं असेल तर तू डेट अँड टाइप मॅन्युअली टाकू शकतो, लाईक 11/13/2024 अँड जे टायमिंग 12:00. हे टायमिंग टाकायचं असेल तर तू मॅन्युअली टाकू शकतोस डेट टाइम मध्ये. अँड थर्ड जे आहे ते काय, डेट टाइम लोकल, म्हणजे कम्प्युटरचं जे लोकल आहे तो काय करेल, टायमिंग तिथे शो करेल. की त्याने जर समज इथे तुमचं कम्प्युटरचं लोकल घेईल तो, जिथे जसं कॅलेंडर इथे चाललंय सध्याला, माझ्या कम्प्युटरचं कॅलेंडर कुठे चाललंय, 28/11/2024. सो तिथे त्याने पॉईंट केलंय. तुला यातली कोणती चेंज करायची असेल, मला 14 तारखेचे हवे, टायमिंग मला हे हवाय, आत्ताच AM PM जे काय असेल तू काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. आफ्टर दॅट सबमिट. अंडरस्टूड, दिस इज नथिंग बट डेट. त्यानंतर अजून स्टुडंटचं काय हे घेऊ शकतो आपण, स्टुडंटचा डेटा अजून कोणता घेऊ शकतो, ठीक आहे, नाही त्याने सजेशन दिलं सी, तो काय घेऊ शकतो, जेंडर घेऊ शकतो. तो जेंडर, जेंडर मध्ये ज्यावेळेस आपण फॉर्म तू पण बघितला असेल, तू पण फिल केला असेल, तो जेंडरच्या मध्ये ज्यावेळेस सिलेक्ट करायचं असेल तर त्यावेळेस तिथे मॅन्युअली लिहायला सांगतं का, तिथे काय असतात, सर्कल्स असतात आणि काहीतरी सिलेक्ट करा, मेल फिमेल जे काय असेल ते, करेक्ट. तो सिमिलरली इथे आपण काय घेणार आहे, इनपुट अँड टाइप इज व्हॉट, रेडिओ इथे असेल. सो टाइप काय घेतोय आपण, रेडिओ घेतोय. नाव फर्स्ट टाइपला 1 लिहिलं मी, हा एक रेडिओ बटन क्रिएट झाला असेल, सी हा काय झाला, फर्स्ट रेडिओ बटन क्रिएट झाला. सो फर्स्ट रेडिओ बटनच्या अगेन पुढे काय लिहिन मी, एक लेबल देईन त्याला, बिकॉज त्याला लेबल देणं इम्पॉर्टंट आहे, त्याशिवाय कनेक्टिव्हिटी हॅपन नाही व्हायची. सो फर्स्ट रेडिओ बटन असेल ते मेल साठी असेल. सिमिलरली मला किती रेडिओ बटन क्रिएट करावे लागतील, अजून 2 करते. सेकंड जे असेल ते कशासाठी असेल, फिमेल साठी असेल. सो फिमेल. अँड थर्ड रेडिओ बटन असेल ते कशासाठी असेल, अदर साठी असेल. समजते हे. त्यानंतर अगेन हे सेपरेट करते फक्त BR टॅग देऊन. सो हे काय झाले, रेडिओ बटन क्रिएट झाले. जेंडर कधी आपण मॅन्युअली टाइप नाही करत बसता, आपण काय करतो, आयदर सिलेक्ट करतो दिस वन बट दिस वन. अँड नाव दिस टाइम किती सिलेक्ट झालेत सांग. सो हे करेक्ट वे आहे का, अगेन नाहीये, बिकॉज रेडिओ बटन मल्टिपल सिलेक्ट झालेली चालतील का ऍट अ टाइम. जेंडर हाऊ इज पॉसिबल की मेल पण आहे, फिमेल पण आहे, अदर पण आहे, इज दिस पॉसिबल, नो राईट. सो हे आपल्याला फॉर्म आपला करेक्ट आहे का, डेफिनेटली नाहीये. सो याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कनेक्टिव्हिटी करावी लागेल. आता कनेक्टिव्हिटी कशी करणार आहे, सगळ्यात फर्स्ट तिघांचे नेम काय करा, कॉमन करून टाका. समजा आता हा जो आहे रेडिओ, सो ह्याचा ग्रुप जो याचं नेम जे आहे, समजा कशासाठी बनवले आपण, जेंडर साठी बनवले. सो हे काय करा, कनेक्ट करून टाका. नाव दिस टाइम झालं तर किती सिलेक्ट होत आहेत, ओनली 1, बिकॉज मी तिघांचं नेम काय दिले, सेम दिले. सो हे एका ग्रुपशी कनेक्ट झाले. कोणत्या ग्रुपशी कनेक्ट झाले,
नाव ज्याचं जेंडर आहे त्याशी. सो या तिन्ही रेडिओ बटन पैकी तू किती सिलेक्ट करू शकतो राईट नाव? ओनली वन. अंडरस्टूड दिस बेसिक फॉर्म? ठीक आहे.